पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सखाराम राठोड शिवम कृषी टेकच्या आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या शेतकरी राजा कायमचा निसर्गाच्या लहरीपणाचा आणि बाजारातील चढ उतारांचा सामना करत असतो। कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी पिकाला भाव नाही तर कधी अस्मानी संकट, या सगळ्या दृष्टीचक्रात आपला बळीराजा कर्जबाजारी होतो। पण आजचा व्हिडिओ आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आशेचा एक मोठा किरण घेऊन आला आहे। महाराष्ट्र शासनाने नुकतीच राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि बहुप्रतीक्षित घोषणा केली आहे। होय मित्रांनो, आपण बोलत आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत। राज्य सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। कृषी विभागाच्या ताज्या माहितीनुसार आणि अधिकृत घोषणेनुसार ही योजना नेमकी काय आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, कोणती कागदपत्रे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, या सर्व प्रश्नाची तंतोतंत आणि सखोल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, जर तुम्ही आपल्या शिवम कृषी टेक चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या आणि खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। भाग 1 मध्ये पाहूया कर्जमाफी योजनेची पार्श्वभूमी आणि मुख्य घोषणा। शेतकरी बांधवांनो, नुकत्याच सादर झालेल्या 2026-27च्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली आहे। या नव्या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे। मागील काही हंगामात झालेले पिकाचे नुकसान आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी लक्षात घेता शेतकरी नेत्यांच्या मागण्यानुसार आणि परवीन परदेशी समितीच्या शिफारशीनंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे। या घोषणेत 2 सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत जे प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणे गरजेचे आहे। नंबर 1, थकीत कर्जमाफी। ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे त्यांचे तब्बल 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे। नंबर 2, प्रोत्साहनपर अनुदान। अनेकदा असा प्रश्न उपस्थित होतो की जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर आपल्या कर्जाची परतफेड करतात त्यांच्यावर अन्याय का? यावर उपाय म्हणून जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आले आहेत त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान म्हणजेच इन्सेंटिव्ह थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे। हा निर्णय केवळ एक घोषणा नसून शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे आणि 30 जून 2026 पूर्वी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। भाग 2 मध्ये पाहूया कर्ज बाकी कर्जमाफीसाठी पात्रतेचे मुख्य निकष, एलिजिबिलिटी क्रायटेरिया। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार, म्हणजेच पात्रतेचे निकष काय आहेत। कृषी विभागाच्या अधिकृत माहितीनुसार जे निकष समोर आले आहेत ते सांगतोय, काळजीपूर्वक ऐका। थकबाकीची कट ऑफ तारीख, शासनाने या योजनेसाठी 30 सप्टेंबर 2025 ही अंतिम तारीख म्हणजेच कट ऑफ डेट निश्चित केली आहे। याचा स्पष्ट अर्थ असा की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्या शेतकऱ्याने बँक किंवा विविध कार्यकारी सेवा संस्थांकडून सोसायटी घेतलेले पीक कर्ज थकीत आहे ते सर्व शेतकरी या 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे। कर्जाचा प्रकार लक्षात घ्या मित्रांनो, ही कर्जमाफी प्रामुख्याने अल्प मुदतीचे पीक कर्जासाठी म्हणजे शॉर्ट टर्म क्रॉप लोन आहे। शेतीसाठी घेतलेले ट्रॅक्टर कर्ज, विहीर खोदण्यासाठी घेतलेले कर्ज किंवा इतर व्यावसायिक कर्ज या 2 लाखाच्या मर्यादेत समाविष्ट नसतात। संस्थात्मक कर्ज केवळ राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, DCCB, ग्रामीण बँका आणि अधिकृत सेवा सहकारी संस्थांकडून घेतलेले कर्जच माफ होईल। खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज या योजनेत माफ होणार नाही। नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी ज्यांनी आपले पीक कर्ज नियमितपणे आणि मुदतीत भरले आहे त्यांना शासनाकडून 50,000 रुपयाचा सन्मान निधी किंवा प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल। भाग 3 मध्ये पाहूया अपात्रतेचे निकष, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। मित्रांनो, शासनाची कोणती योजना असली की त्यात काही अपवादात्मक नियम असतात। ज्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे किंवा
ज्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर मोठे आणि स्थिर स्रोत आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे, जेणेकरून खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा पैसा पोहोचेल. मी काही तुम्हाला जे प्रवर्गातील व्यक्ती आहे त्या योजनेसाठी अपात्र असतील त्याचं सांगतो. नंबर 1, जो इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती आहे, जे शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य, पती किंवा पत्नी आयकर भरणारे म्हणजे टॅक्स पेयर आहेत, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. नंबर 2, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी, राज्य किंवा केंद्र सरकारचे आजी माजी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी या योजनेस पात्र नसतील. नंबर 3, लोकप्रतिनिधी, आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि महानगरपालिकेचे महापौर यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. नंबर 4, मोठे व्यावसायिक उत्पन्न, ज्याचे शेती व्यतिरिक्त इतर मोठे व्यावसायिक उलाढाल आहे आणि ज्याचे बिगर शेती उत्पन्न एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनाही वगळण्यात आले आहे. भाग 4 मध्ये पाहू. कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही क्षणी तुम्हाला पडताळणीसाठी जाऊ लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आतापासूनच तयार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शिवम कृषी टेक तर्फे मी तुम्हाला काही कागदपत्रे अपडेट करण्यास सल्ला देतो. नंबर 1, आधार कार्ड. हे सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे 100% अनिवार्य आहे. जर लिंक नसेल तर आजच बँकेत जाऊन ते लिंक करून घ्या. नंबर 2, बँक पासबुक. ज्या बँकेत तुमचे कर्ज खाते आहे त्या बँक पासबुकची स्पष्ट झेरॉक्स आणि सध्याचे अपडेटेड स्टेटमेंट तुमच्याकडे असावे. नंबर 3, 7/12 आणि 8 चा उतारा, लँड रेकॉर्ड्स. तुमच्या जमिनीचा पुरावा म्हणून डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 आणि 8 चा उतारा काढून ठेवा. नंबर 4, कर्ज खाते क्रमांक म्हणजे लोन अकाउंट डिटेल्स, सेवा सहकारी सोसायटी किंवा बँकेचा कर्ज खाते क्रमांक आणि थकीत रकमेची पावती किंवा नोटीस असल्यास ती जवळ ठेवा. नंबर 5, मोबाईल नंबर. आधार कार्डशी लिंक असलेले तुमचा चालू मोबाईल नंबर अत्यंत महत्वाचा आहे, कारण कर्जमाफीची सर्व माहिती, OTP आणि लाभ मिळाल्याचे मेसेज याच नंबरवर येणार आहे. भाग 5 मध्ये पाहूया योजनेची अंमलबजावणी आणि पुढील प्रक्रिया कशी असेल. बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न आहे की सखाराम भाऊ, आता घोषणा तर झाली पण पुढे काय करायचे, फॉर्म कुठे भरायचा. तर मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. शासनाने या योजनेची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सोपी ठेवली आहे. तुम्हाला कुठेही रांगा लावून कागदपत्र फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि डेटा आधारित असणार आहे. पहिली पायरी, सध्या सर्व बँका आणि सेवा सहकारी संस्था पातळीवर माहिती संकलनाचे काम सुरू आहे. बँक स्वतः 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा डेटा शासनाच्या कृषी कर्जमाफी पोर्टल 2026 वर अपलोड करत आहे. दुसरी पायरी, याद्या प्रसिद्ध होणे. बँकाने डेटा दिल्यानंतर शासनाकडून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातील. या याद्या तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये, सोसायटीत आणि आपले सरकार सेवा केंद्रावर CSC सेंटर याच्यावर प्रसिद्ध केल्या जातील. तिसरी पायरी, KYC. तुमचे नाव यादीत आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या महा सेवा केंद्रात किंवा CSC केंद्रात जाऊन आपले आधार कार्ड आणि थंब म्हणजे बोटाचे ठसे देऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार ऑथेंटिकेशन KYC करावे लागेल. शेवटची पायरी, प्रमाणीकरण यशस्वी होताच तुमच्या कर्जाची रक्कम थेट शासनाकडून बँकेच्या कर्ज खात्यात जमा होईल आणि तुमचे कर्ज नील म्हणजे झिरो झाल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला दिले जाईल. तसेच नियमित कर्जदाराची बचत खात्यात 50,000 रुपये थेट जमा होतील. भाग 6 मध्ये पाहूया शेतकऱ्याचे वारंवार काही विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, FAQs. आता आपण पाहूया काही अति महत्वाचे प्रश्न जे तुमच्याही मनात नक्कीच असे आले असतील. प्रश्न 1, माझे कर्ज 2.5 लाख रुपये आहे, तर मला या योजनेचा लाभ मिळेल का? तर उत्तर आहे होय, नक्कीच. परंतु शासनाचा नियम असा आहे की शासन फक्त 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम भरेल. वरचे 50,000 रुपये तुम्हाला स्वतः भरावे लागतील. तुम्ही ती वरची रक्कम बँकेत जमा केल्यानंतर तुम्हाला
या 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. शासनाच्या अंतिम GR मध्ये या संदर्भात अधिक स्पष्टता लवकरच येणार आहे. प्रश्न दुसरा आहे, पती आणि पत्नी दोघांच्या नावे कर्ज असल्यास काय होईल? उत्तर आहे, कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि अज्ञान मुले या योजनेत महत्वाची असते. एका कुटुंबाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंतचाच लाभ मिळतो, असा मागील कर्जमाफी योजनेचा अनुभव आहे. प्रश्न तिसरा, मी माझे 2025-26 चे कर्ज नुकतेच रिव्हेन्यू म्हणजे नूतनीकरण केले आहे, मला 50,000चा लाभ मिळेल का? उत्तर आहे, जर तुम्ही 30 सप्टेंबर 2025 च्या आधी तुमचे कर्ज नियमित भरून पुन्हा नवीन कर्ज घेतले असेल तर तुम्ही नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीत येता आणि तुम्हाला 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ निश्चित मिळू शकतो. प्रश्न चौथा आहे, आधार कार्ड मध्ये नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक आहे, काय करावे? उत्तर, बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव जुळणे खूप महत्वाचे आहे. जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर कर्जमाफी मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे आजच जवळच्या आधार केंद्रावर जाऊन नावातील चूक दुरुस्त करून घ्या. आता शेवटी पाहूया समारोप आणि आपल्या शिवम कृषी टेक कडून विशेष आव्हान. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाची ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 आपल्या महाराष्ट्रातील बळीराजासाठी खऱ्या अर्थाने एक मोठा आधार ठरणार आहे. यातून शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हलका होऊन त्यांना नव्याने आणि नव्या उमेदीने शेती करण्यासाठी बळ मिळेल. कृषी विभागाकडून आणि शासनाकडून जसे जसे या योजनेचे नवीन शासन निर्णय म्हणजे GR आणि अपडेट्स येतील तशी सर्वात अचूक आणि तंतोतंत माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवरून वेळोवेळी देत राहील. तुम्हाला या कर्जमाफी योजनेबद्दल किंवा इतर कोणत्याही शेतीविषयक तंत्रज्ञानाबद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. मी स्वतः प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तसेच जे शेतकरी बांधव आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्यासाठी एक खास माहिती, तुम्हाला शेतीविषयक बियाणे, खते, कीटकनाशके किंवा नवीन तंत्रज्ञानाविषयी कोणतीही मदत हवी असेल तर तुम्ही आपल्या दुकानाला म्हणजेच शिवम कृषी टेक, मंठा, लोणार रोड, ढोकसाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊ शकता. तुमचा सखाराम भाऊ तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. मित्रांनो, आजची ही अत्यंत महत्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप आणि इतर फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शिवम कृषी टेकला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेतीतील नव्या बदलासोबत जोडून राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.